झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी ओ तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा बहुतर सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा 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 माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व तुका
तर हाल दुर्घटा भव सिंधू तर हाल दुर्घटा विठ्ठला 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 विठ्ठल 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 टाळी वाजवून सर्वांनी भजन करा. विठ्ठल विठ्ठल नामाचे कीर्तन सर्वांनी करा. पुंडलिक वरदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांतम एकनाथ महाराज पवनसुत हनुमान. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीत पाणि मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवरहसं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
का करू प्रथम नमन दुसरे चरण संदाचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लंकापुरी रम्य सिंहासनस्थ पदांबोज तेजस प्रदेशम विदिंद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चरीने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवी लागी सेवक झालो सेवी लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवी लागी सेवक झालो वा वालेकर बाबा सेवी लागी सेवक सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो लागलो निजचरणा तुमच्या लागलो निजचरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा चराचरी पावन झालो चरा तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी करावा नावेर मस्तक ये पायावरी यावर करी संताच्या सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी चिंतना करिता निवडलेला अभंग 4 कडव्याचा 4 चरणाचा अभंग आहे सोप्या पद्धतीचा आहे आणि सर्वांच्या पाठ परिचयातला आहे या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज नामाचं महात्म्य
आणि सार आणि असार विचार करायला तुम्हा आम्हा सामान्य जीवाला त्या ठिकाणी सांगतात. अभंग सोप्या पद्धतीचा आहे. सर्वांनी वाचनातून त्या ठिकाणी गेलेला आहे. कोणाच्या मुखातून त्या ठिकाणी कोणाला मुखपाठ असेल, कोणाला कानपाठ असेल. ज्याच्या मुखपाठ नाही, कानपाठ नाही, वाचून सुद्धा झाला नाही त्याला माणूसच म्हणून काय फायदा आहे. विठ्ठल 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 कुंडली कबरधारी विठ्ठल हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज विठाला विठाला विठाला. मायपाच करून घ्या बरोबर. आणि सर्वांना एक विनंती, आज पहिला दिवस आहे आपला, बरोबर का नाही. आज जास्त कीर्तन करून काय फायदा नाही. तुम्ही म्हणसाल महाराज बोलवलं कासाठी, 2 घंट्यासाठी बोलवले तुम्हाला. काय माहितीये का, आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे पातरवाळी वाढवण्याचा दिवस असतो. म्हणजे आज जे नियम लागू होतात ते 7 दिवसापर्यंत नियम लागू असतात. म्हणून तुम्हाला सर्व माझ्या आई वडिलांसारखे सर्वजण आहात, सर्वांना एकच विनंती आहे. एका बाजूने या ठिकाणी पुरुष मंडळ बसा आणि महिला मंडळ त्या ठिकाणी समोर या. तुमचं लेकरू म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे या. कारण आजचा जो नियम आहे हा 7 दिवस पर्यंत चालणार आहे. आणि एवढं लक्षात ठेवा तुम्ही, महाराज लोक रोजचे रोज नवीन नवीन गावून फिरतात, मग खटकाळीचं काय भूषण सांगणार. तुमचाच लेख म्हणून त्या ठिकाणी या, बाजूला बसा. कारण आज जे तुम्हाला वळण लागलं हे 7 दिवस तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्या मनानच तुम्ही समोर येऊन बसाल. या समोर समोर या सर्वजण. हा, आता बोलायला सांगितलं नाही, आता तोंड बंद असू द्या. जसं लेखाचं गुणगान समोर या म्हणलं की आल्यात ना, तसं तोंड बंद राहू द्या. फक्त 1 तास, जास्त नाही. 1 तास राहिला, जसा की 1 तास उरला खटवंग रायाशी, त्याच पद्धतीनं नाही का. ओके. विठ्ठल 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 चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. नवीन त्या ठिकाणी वर्ष आहे, तरी सुद्धा कोणता कार्यक्रम आहे, काय निमित्त आहे, वक्त्याचं कर्तव्य असतं. त्यामध्ये कथाकार असो, कीर्तनकार असो, भागवताचार्य असो, रामायणाचार्य असो, प्रवचनकार असो, कोणताही व्याख्याता असो त्या ठिकाणी, पण कोणतं कार्य आहे हे सांगणं मात्र खूप महत्वाचं असतं. तुम्ही म्हणसाल महाराज या कार्यक्रमाचा जवळपास महिन्यापासून त्या ठिकाणी प्रचार चालू आहे, सगळे हिंगोली त्या ठिकाणी, हिंगोली जिल्हा जवळपास माहीत झालंय, तुम्ही का सांगताय. पण तरीही सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य म्हणून सांगतोय. अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी श्री दक्षिणमुखी खटकाळी हनुमान मंदिर हिंगोली या ठिकाणी चालू आहे. सुंदर या ठिकाणी. आता विकुदाळा थोडा कमी केला तरी चालेल. ग्रामदैवत आपलं हिंगोलीचं त्या ठिकाणी आहे. आणि हा जो निर्णय त्या ठिकाणी आपल्या बाबांनी त्या ठिकाणी घेतला आहे, महंत श्री श्री 1008 श्री भगवानदासजी बाबा शास्त्री नाही का, सुंदर त्या ठिकाणी निर्णय घेतला. मला वाटतं या अगोदर सप्ताह नव्हता, नाही ना, झाले का. हां, यांच्या हाताने पहिलाच त्या ठिकाणी सप्ताह आहे. पहिले जे आपले ब्रह्मलीन महंत विष्णू बाबा होऊन गेलेत, त्यांच्या हाताखाली त्या ठिकाणी सप्ताह झाले होते. पण हे बाबा नवीन आल्याच्या नंतर त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणून प्रथम वर्ष का म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्यांच्या मुखातून आपण 7 दिवस त्या ठिकाणी कथेचं श्रवण करणार आहोत, भागवताचार्य श्री राम प्रेमजी महाराज, वृंदावन धाम, उत्तर प्रदेश, यांच्या मुखातून सुंदर अशी त्या ठिकाणी कथा ऐकणार आहात. आणि ज्यांचं ज्ञानेश्वरी व्यासपीठ आहे, आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे महाराज प्रकाश महाराज येडुतकर बाबा. या ठिकाणी सुंदर ज्ञानेश्वरी पारायण आहे. आणि इथंच म्हणून नाही, हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठेही कार्यक्रम असू द्या, काही असू द्या, जागोजागी त्या ठिकाणी हजर असतात. प्रकाश बाबा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. का माहितीये का मी टाळ्या का वाजवा सांगतोय, थोडासा नॉर्मली विकू द्या. कारण हे माणसं असे कमती आहेत महाराज.
कमतरता आहे, कारण हे माणसं कमी आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत टाळ्या. म्हणून प्रकाश बाबा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्याचा मोलाचा म्हणजे सुंदर वाटा आहे महंत श्री श्री 1008 भगवान दासजी महाराज शास्त्री यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी होऊ द्या. का? कारण तुम्ही या ठिकाणी आलात, इथं बसलात, इथं या ठिकाणी एवढा मोठा मंडप सर्व त्या ठिकाणी नियोजन केलंय. जर बाबांच्या मनात ही कल्पना आली नसती किंवा या ज्या कमिटीच्या मनामध्ये ही जर कल्पना नसती आली तर हा कार्यक्रम किंवा तुम्ही इथं ऐकू शकले असतात का? एवढंच नाही, बघा तुम्ही एक माध्यम सांगतो, जरी आता जे घरी झोपलेत का नाही त्यांच्यासाठी सुद्धा बाबांनी किती हे कॅमेऱ्याचं ना नवीनच त्या ठिकाणी बाबांच्या चॅनलवर त्या ठिकाणी लाईव्ह कीर्तन चालू आहे, म्हणजे झोपून सुद्धा पाहता येते. आणि इथं आले तर चांगलंच आहे, पण इथं येण्याकरता पुण्यच लागते. विठाला 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 पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये त्या ठिकाणी माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा. आणि जे माझ्या मामाच्या गावचे त्या ठिकाणी आहेत आमचे साहेब पुरी साहेब, त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे. आणि आजच्या कीर्तनाचे सौजन्य कैलासवासी लक्ष्मण बालांना राटनालू यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा आहे. खरं जर मी इथं जर तुम्हाला उभा दिसत आहे त्या ठिकाणी जे पुरी साहेब आहेत वकील, त्यांच्या मातातून म्हणजे 50% वाटा त्यांचा आहे माझ्या या कीर्तन रूपी, म्हणजे या ठिकाणी जे उभा राहिलोय मी त्यांच्यामुळे 50% त्यांचा वाटा त्या ठिकाणी आहे आणि 50% माझा मामाचा वाटा त्या ठिकाणी आहे. माझे मामा त्या ठिकाणी कीर्तनात सुद्धा उपस्थित आहेत. बरेच मंडळी बाहेर गाऊन त्या ठिकाणी समगा येडूत त्या ठिकाणी खडकद खरवड त्या ठिकाणी आमचे आंबर महाराज, त्या ठिकाणी आमचे संतोष महाराज परंडे यांचे त्या ठिकाणी वडील सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझे आजोबा त्या ठिकाणी कमलाजी काका सरकटे बापू सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मंडळी आता प्रत्येकाचं नाव घ्यावं तर किती नाही का, एकच तास पहिलाच उरला आणि त्यामध्ये कोणाकोणाचं नाव घेऊ. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य सुंदर असं वादन आहे दादांचं, खूप गोड वाजवतात त्या ठिकाणी असे आमचे दादा गणेश महाराज खांडेकर आणि त्यांची संस्था सुद्धा आहे त्या ठिकाणी. सुंदर लहान लहान मुलं आहेत महाराज. का माहिती आहे का? परमार्थात तरणा भाग्यवंत आणि नटेहरी कीर्तनात नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे. कारण तरणा भाग्यवंताचं त्या ठिकाणी तरणाचं काम आहे. मग म्हातारपणी काय महाराज ऐकू येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, म्हाताऱ्याला म्हणलं फुगडीकडे हात नाही म्हणून यायचे, म्हणजे भाग्य. कारण हे तरुण या ठिकाणी महाराजांच्या संस्थेतील या ठिकाणी सुंदर विद्यार्थी आहेत. विठ्ठू माऊली वारकरी शिक्षण संस्था पिंपरी संतूक. आणि गायनामध्ये ज्यांचं सुंदर त्या ठिकाणी नाव आहे, गायनामध्ये सुंदर काय सांगतोय. आता मी रोज त्या ठिकाणी कीर्तन करतोय, माझी कथा चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये, तिथून त्या ठिकाणी आलोय. पण बाबा जवळपास 2-2, 3-3 महिन्यामध्ये तुमच्यासारखे मला गायला पाहायला भेटतात. कारण ह्या वारकरी चाली धोत्रावर हे मला महाराज 2-3 महिन्यानंतर पाहायला भेटते. हे भूषण आहे आपलं. माझं काहीतरी भाग्य म्हणा, काहीतरी पुण्य म्हणा. त्या ठिकाणी सुंदर गायनाचार्य आमचे माझ्यावर नातवाप्रमाणे प्रेम करणारे आमचे रुस्तून बाबा वाडेकर, कधी पण कीर्तन असो कुठं असो मला अगोदर सांगतात, चिंता करायची नाही, टेन्शन घ्यायचं काम नाही, काय बोलायचं दंडन शेवा दे पण बोल, टेन्शन घेऊ नको. म्हणजे बिनधास्त त्या ठिकाणी म्हणतात, मागे पुढे उभा राही सांभाळीत, मागे पुढे त्या ठिकाणी उभे आहेत महाराज, बिनधास्त बोल म्हणतात. आणि त्यानंतर आमचे नामदेव बाबा त्या ठिकाणी केंद्रे, बरोबर ना, कराळी ना, नामदेव बाबा कराळी त्या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी गायक आहेत. आणि आमचे सुंदर त्या ठिकाणी युवा कीर्तनकार सोपान महाराज सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर बाबा त्या ठिकाणी आहेत. गायन सुद्धा त्या ठिकाणी सुंदर गोड आहे, वादन सुद्धा गोड आहे. त्या ठिकाणी तुम्ही बसलात, तुम्ही सुद्धा सुंदर आहे. आणि त्यामध्ये साऊंड सर्व्हिस कुठली आहे बाबा? हिंगोलीची साऊंड सर्व्हिस आहे. सुंदर त्या ठिकाणी साऊंड सर्व्हिस आहे महाराज. नाही तर काही साऊंडवर सांगावं लागतं, हे कर बाबा ते कर बाबा, पण बाबा का करत नाही, कीर्तन संपून जाते. पण त्या ठिकाणी सुंदर सर्वांकरिता एकदा जोरदार टाळी वाजवा आणि माझ्या कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल कोणाचं नाव उल्लेख त्या ठिकाणी राहिला असेल तर माफी असावी. आमचे त्या ठिकाणी दादा सुद्धा आहेत अंदरवाडीची त्या ठिकाणी, नाही का, दीपक दादा, त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी कॅमेरा आहे आणि कीर्तन लाईव्ह आहे बरं का.
बघायचं असलं आजचं कीर्तन उद्या बघता येते आणि मी असलो तरी बघता येते, नसलो तरी म्हणजे तुमची इच्छा आहे मी जावं म्हणून, म्हणजे हसला याचा अर्थ नाही का. मग अभंग 4 चरणाचा आहे, 4 कडव्याचा आहे. अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात तर सार आणि आसार आणि नामाचं महत्व सांगतात. लक्ष देऊन ऐका, थोडस त्या ठिकाणी सांगणार आहे. ही वर्डीची मान या जगात माणसं भरपूर आहेत, बरोबर. अनेक नमुन्याचे माणसं आहेत, प्रकारचे माणसं आहेत. पण जे सप्ताहासाठी येतात त्यासाठी पुण्यच लागतं महाराज. या ठिकाणी बसण्याकरिता येतात तर हे पुण्याचं आहे काम. या हिंगोलीमध्ये कमी माणसं आहेत पण एवढेच का आले असतील, तुमचं पुण्य आहे. कारण भागवतात एक श्लोक आहे बघा, भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन. किंवा सोपं सांगायचं झालं तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुख्य हरी पैठा होई. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. म्हणूला विठ्ठली आवडे, म्हणूला विठ्ठली आवडे. तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. कितीतरी त्या ठिकाणी तुम्हाला प्रमाण त्या ठिकाणी देता येतील. पूर्व पुण्य ज्यांचे असेल पुण्याई तोची मुखी गाई रामनाम, असे अनेक त्या ठिकाणी प्रमाण आहेत. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचे सिया तुडे, समागम घडे संतांचा. पुण्य साचा पडे, तरी बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. तिळ तिळ पुण्य साचा पडे. त्या ठिकाणी तिळ तिळ पुण्य म्हणजे जमा करून नंतर आपण या ठिकाणी आलो. एका जन्मातलं एका जन्मातलं नाही. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जे आम्ही भक्ती करतोय, जे आम्ही काय बोलतोय, जे काय देवाचं नामचिंतन करतोय ते एका जन्मातलं नाही. तो कामाने होता ठेवा तो या भावा सापडला. कारण अनंत जन्माचं त्या ठिकाणी सुकृत असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला इथं भाग्यानं बसायला मिळतं, एरवी मिळत नाही. एवढंच नव्हे, आता तुम्हाला सांगतो ऐका, याच्यात पुन्हा पुण्याचं खूप अवघड आहे. कारण जे तुम्हाला पुण्यवान आहात हे पुण्यवान माणसं इथं येतात, बरोबर आहे. पापिष्ट मग घरी राहतात का? तसंच म्हणावं लागेल ना, यात काही शंका आहे का? पण याच्या पुढे सांगतोय, कारण आपण जे मनुष्य जन्म भेटलाय याच जन्मामध्ये तुम्हा आम्हाला विचार करायला भेटते, अन्यथा दुसऱ्या जन्मामध्ये त्या ठिकाणी याच देही घड देवाचे भजन, याच देही घड देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. याच देही घड देवाचे भजन.
भजन याच जन्मामध्ये माणसाला जन्माला आल्याच्या नंतर भजन विचार करण्याकरता मिळतं. याच देही घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन किंवा देवे दिला देह भजन गोमाटा तो या झाला पाटा बाधिकेचा. याच जन्मात येऊन आपल्याला हे भजन करण्याकरता भेटतं, विचार करण्याकरता भेटतं. आनंद म्हणजे दुसऱ्या कोणत्याही जन्मामध्ये गेल्याच्या नंतर या पाप पुण्याचा मेळ नाही. पाप काय पुण्य काय, कारण पाप पुण्य काय जाण्याची पशुपक्षी. त्या ठिकाणी पशुपक्षी पाप पुण्य जाणू शकत नाहीत. म्हणून या जन्मात आपल्याला भजन करायला भेटते याच जन्मामध्ये. कारण तुमचा आमचा जो जन्म आहे हा काहीतरी सापडला हा देह काकताळी न्याय न घडो उपाय घडो आले नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. कारण एवढा अनमोल निमतीचा आपण हा जन्म भेटलाय. पण आपण काय करतो, आऊट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. मेरा मेरा सबही मेरा जन्म नहीं मिलाया. मेरा मेरा सबही मेरा जन्म नहीं मिलाया. लखनऊ से खिड़की में आई पल पाया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सबसे सोया ना कमाना खोया. हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया आऊट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. तुम्ही काय केलं, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खातोय पितोय आणि आपण आईस करतोय. पण जन्म आपल्याला भेटलाय भजनाकरिता, देवाचं नाम स्मरण करण्याकरिता. म्हणून भजन केलं पाहिजे. पण आपल्याला जे कराय सांगितलं ते करत नाही. कारण सांगतो तुम्हाला, कारण आपण जन्मात आल्याच्या नंतर भजन करू शकतो. तुम्हाला गायीचा, म्हशीचा, बैलाचा, डुकराचा, पशु पक्षीचा कोणाचाही जन्म भेटू द्या, भजन करण्याकरिता तुम्हाला वेळ नाही, विचार करण्याकरिता वेळ नाही, बोलण्याकरिता सुद्धा विचार नाही. फक्त याच जन्मात काय करायचं ते करायचं. म्हणून तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं. याच जन्मी ओळखी करा आत्माराम. याच जन्मी ओळखी करा आत्माराम. याची जन्मी ओळखी करा आत्माराम. याची जन्मी ओळखे करा आत्माराम. संसार संगम भोगू नका. संसार संगम भोगू नका. संसार संगम भोगू नका. संसार संगम भोगू नका. याच जन्मी ओळखी करा आत्माराम. याच जन्मी ओळखी करा आत्माराम. याच जन्मी ओळखी करा आत्माराम. ओळखी करा आत्माराम. याच जन्मामध्ये आत्मारामाची त्या ठिकाणी ओळख करून घ्या. अनंत जन्मामध्ये दुसऱ्या जन्मामध्ये भेटणार नाही. कारण काय सांगावं माणसाचं, हं? म्हणून त्या ठिकाणी तुम्ही सांगा
आपण जन्माला येतो मरतो परत, कारण किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, कारण आपलं सांगता येत नाही मरण आणि जन्म, कारण उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र दिसे परब्रह्मगा, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शेनम, ये संसारे कलदुस्तारे कृपया पारे भज. आणि परत तुकोबारा सुद्धा म्हणतात ना, उपजली या पिंडाशी मरण सांगते, म्हणजे जन्म मरण त्या ठिकाणी चालूच असणार आहे. पण यातून सुद्धा आलोय मनुष्य जन्मात, मग तुकोबारा सांगतात विचार करा. पण विचार करत असताना कोणता विचार करायला सांगतात ऐका. त्या ठिकाणी विचार करत असताना 3 प्रकारचा विचार करायला सांगतात. विको थोडासा कमी करा. पहिला विचार असा आहे, तो विचार असा कधीच करायचाच नाही, पहिला विचार. दुसरा विचार असा आहे, एकदा केला की परत कधी करायचा नाही, असा दुसरा विचार. आणि तिसरा विचार जो आहे हा क्षणाक्षणाला त्या ठिकाणी विचार करायचा. मग पहिला विचार जो आहे कधीच करायचा नाही, असा कोणता विचार? कोणाचं वाईट करण्याचा विचार कधी करायचा नाही. एखाद्याच्या जर मुलीचं लग्न होत असेल तर ते लग्न पार पडू द्यायचं, त्याच्यामध्ये अडथळे आणायचे नाही. एखाद्याचा जर धुरा जर आपल्यामध्ये नसला तरी आपण बळजबरीत जर त्याचा म्हणत असतो की माझाच धुरा आहे, माझ्याच वाटत येत असेल, हे वाईट करायचं का? अजिबात करायचं नाही. चांगलं कोणाचं करता नाही आलं तर करायचं नाही, पण आडवं कोणाच्या जायचं नाही. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, सत्य वचन तुम मत बोलो, अहिंसा मत तुम कर लो. चांगलं नाही करता आलं तर कोणाचं करायचं नाही, पण वाईट मार्गाने आपण काहीतरी पाऊल असा उचलायचा नाही. कधी कोणाचं वाईट आपल्याच्यानं होईल हा विचार आपल्या मनामध्ये कधीच येऊ द्यायचा नाही किंवा करायचा नाही. दुसरा विचार कोणता? एकदा लग्न केलं की डबल विचार करायचा नाही. असंच कीर्तनात सांगितलं म्हणे, महाराज तुमचं मागच्या वर्षी कीर्तन झालं होतं, तुम्ही सांगितलं होतं म्हणे एक बायको केल्याच्या नंतर दुसऱ्या बायकोचा विचार करायचा नाही, म्हणून मी तिसरी केली म्हणे. मला सांगा, आता 2 बायका केल्याच्या नंतर पाप होते म्हणल्यावर तिसरी केल्यानं का पुण्य होणार आहे का? कारण म्हणजे महाराज प्रमाण त्या ठिकाणी सांगतात, 2 बायका करेल बंड फजते होईल, बोबाट वेशद्वारा जाईल, बायका त्या पानवट्या, किंवा एका पुरुषा 2 नारी आणि पाप वसे त्याचे घरी विठ्ठल. ऐका, विनोद म्हणून त्या ठिकाणी सांगत नाही, पण एका माणसाने 2 बायका केल्या की बंड फजिती होईल. नामदेवराय सांगतात, म्हणजे हे खोटं नाही, सांगतो ऐका. एक माणूस 55-60 वर्षाचा माणूस झालाय, सांगतोय काय विचार करायला सांगतोय मी तुम्हाला, थोडस नॉर्मली ठेवायचं. आणि मग 2 बायका करायच्या नाही म्हणून त्यानं काय केलं, 50-60 वर्षाचा झाला आणि एक बायको आपली मस्त निश्चित तर चांगला पद्धतीने त्या ठिकाणी परमार्थ चालू आहे, संसार चालू आहे. पण काय गड्याच्या मनात आलं, एकाएकी चक्कर आल्यावानी झाले की लग्न करण्याचा निर्णय ठरला. आता इथं जेवण पोरही नाही तर मग त्याची मजा आली असते नाही का. लग्न म्हणलं की त्यांच्या अंगावर काटाच उभा राहिलाय नाही का. ते म्हणले असते, एखादं उभं राहिलं असतं, म्हणलं असतं महाराज तुम्ही दुसऱ्या बायकोचा विचार करायला तर आम्ही पहिलीच भेटन, गावानं वळू झालो म्हणतील आम्ही नाही का. आणि मग त्या ठिकाणी म्हणतात एकटीच त्या ठिकाणी बायको होते पण दुसरा करण्याचा निर्णय घेतला. आता मला सांगा, 55 वर्षाचा म्हातारा आहे, मग त्यानं निर्णय बायको तर करायचा निर्णय घेतलाय दुसरी, पण त्यानं कमीत कमी त्याच्या वयाची तर पाहा ना, 55 नाही तर 50ची, 40ची, 35ची. त्यानं पाहिली 21 वर्षाची यंग मुलगी, तरुण मुलगी पाहिली आणि लग्न केलं महाराज. आणि लग्न झालं, घरी आली. आता घरी आली, संसार चांगला थाटामाटात चालला, एक वरच्या मजल्यावर एक खालच्या मजल्यावर. जी लाडकी म्हणजे नवीन आलेली जी धाकटी होती ही वरच्या याच्यावर, आणि थोरली जी होती ही खालच्या याच्यावर होती. मग आता खाली जो आला तो पाटील म्हणा, आता पाटीलच म्हणा लागेल त्यांना नाही का, 2 बायका करणारा म्हणजे. मग खाली आला आणि पाहतो, खालच्या त्या थोरलीनं पाहिलं की म्हणे माझ्या डोक्याचे केस पांढरे दिसालेत म्हणे आणि याच्या डोक्यात जास्त काळी दिसालेत म्हणे.
काय म्हणे काळे दिसालेत म्हणे. मग तिनं काय केलं, एक 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 ते झोपला की एक एक काळा केस उपटायचा. काय करायचा, एक एक झोपला की काळा केस उपटायचा. मग परत काही दिवसानं वरी गेला की वरचीने विचार करायचा, याच्या डोक्यात माझे केस काळे दिसतात आणि याला जर मी कुठे लग्नाला नेलं तर मही पंचायत व्हायची येळे की नवरा तू म्हातारा झाला आणि तू जवान पोरगी. म्हणून हिनं काय करावं, जे पांढरे पांढरे केस आहेत हिनं पांढरे पांढरे उपटावे. आता ही खालच्या थोरली जवळ गेली तर हिनं काळे उपटावे आणि वरी गेले की तिनं पांढरे उपटावे. या दोघीच्या उपटण्यामध्ये आता झालं चप्पी. विठाला विठाला विठाला. महाराज याची चप्पी झाली, टकली झाली त्या ठिकाणी. दोघीनं पांढरी केस उपटू. मग आता हे असं म्हणलं की पटन घरात भांडण होऊ लागले. मग म्हणले बाबा काय नाही, भांडण व्हायलेत ना, आपण काय करू म्हणले, वाहिलं म्हणजे सगळं संसारच काय करू वेगळा करू. हिचं हिला देऊन टाकू, तिचं तिला देऊन टाकू, वावर वाटून देऊ, सगळं वाटून देऊ. सगळी वाटावाटी झाली महाराज. जो वरचा मजला होता हा एकीला दिला, खालचा मजला एकीला दिला. शेत होतं 9-10 एकर ते 5-5 एकर वाटून दिलं. पण घरात एकच मसड वाटून द्यायची. मग आता घरात एक मसड होती, मग वाटून द्यायची कशी, तर एकाला म्हणतात मग मागून त्या कासकून दिली त्या ठिकाणी, एकाला तोंडाकून दिली. एकीनं चारा घालायचा आणि एकीनं दूध काढून पियायचं. असा निर्णय त्या ठिकाणी चाललाय. मग ते रोजचा पराक्रम त्या ठिकाणी चालू आहे. योगायोगानं गावामध्ये सप्ताह चालू आहे. आणि जी थोरली होती महाराज 50-55 वर्षाची झालेली, तिला महाराज देवाचा नाद होता. काकडा आरती सप्ताह असला की सप्ताह ठिकाणी जायचं. ते खूप सुंदर त्या ठिकाणी निर्णय तिचा होता. आणि मग सहज योगायोग त्या दिवशी एका दिवशी ती दूध घेऊन येत होती आणि तेवढ्यात ही म्हणू लागली, का ग थोडंसं दूध पाहिजे म्हणे. दूध देते का कपक्स, आपली गावरान भाषा, कपक्स दूध देते का कपक्स. तिने सांगितलं ते का बापाने ठेवलं का म्हणे दूध, कारण दूध जी कास आहे म्हणे ही माझ्या वाट्याला आली आणि मी दूध देणार नाही. मग एवढंच पाहायसाठी शेजारणी कामाच्या राहतात महाराज. घरात कसे भांडणं लावायचे फक्त शेजारणी कोण शिकाव. पण या बायाला अजून कळालं नाही. काय सांगा, फक्त यांचा एक डायलॉग, तू आहे म्हणाला सांगतो दुसऱ्या कोणाला सांगू नको, तू आपले म्हणाला सांगतो दुसऱ्या कोणाला सांगू नको. एवढा डायलॉग मात्र फेमस आहे त्यांचा. असं म्हणता म्हणता महाराज या कडेचा त्या कडेला सगळ्या हिंगोलीला जर करायचं असेल एखादी बातमी तर एकाच बाईला सांगायचं काम आहे महाराज. सकाळची संध्याकाळवर या टोकाची डायरेक्ट बायपासला पोहोचते तिकडं, अकोला बायपासला डायरेक्ट. मग शेजारी म्हणले काय ग काय झालं म्हणे, तू तर महाराणी आहेस म्हणे, घरातली थोरली आहेस म्हणे, तुला काय झालं, भांडणं काय कशामुळे बोलते ती. काय ना ग म्हणे दूध पाहिजे होतं. आता शेजारनी एवढ्यावर मुख बसाव ना, शेजारनी कशी म्हणते मग काय काम होतं दुधाचं, एवढं काय गरज पडली. ती बाई लगेच जोरात म्हणे काय नाही ते गाड्या घरला आला होता ना, म्हणजे महाराजाला गाड्या घातलं घरात. म्हणजे महाराजाला पण बाया म्हणजे बोलत बोलत असताना त्या भांडणामध्ये महाराजच चुरला त्यामध्ये. म्हणजे काय बोलावं हे पण कळत नाही. आणि असं बोलायच्या नंतर महाराज हे रोजही भांडणं. मग एका दिवशी तिने सांगितलं, शेजारीने खूप हुशार असते, शेजारीने सांगितलं ऐक म्हणे आता उद्या सकाळी दूध काढा आले काहीच नाही म्हणे, तोंडावर बद रटे दे म्हणे. सांगितलं महाराज ही दूध काढाय बसली नेमकी, एक काठी घेतली बद 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 रटे द्यायला. आता मला सांगा ही बोला लागली, ही म्हणे का ग मी दूध काढते तू का मारते. ती म्हणे माझं तोंड आहे, माझं तोंड मला वाटून आलेलं, मी मारील नाहीतर कापून टाकेल, तुला काय करायचं. आता मला सांगा हिनं रटे दिल्यावर दूध काढू दिलं असेल का. हा एवढ्या थट्टा महाराज बायकोच्या खूप तपल्या आणि दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याचा सण आला. गुढीपाडव्याचा सण आला, मी सांगतोय काय एक केल्याच्या नंतर दुसरी करण्याचा विचार अजिबात करायचा नाही, हे मुद्दा आहे आपलं लक्षात ठेवा. म्हणजे काय आहे, झाड आंब्याचं आहे पण त्या आंब्याच्या झाडाला त्या ठिकाणी फाट्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी फुटतात. मग कधी कैरी कच्ची असते, कधी पिकलेली असते, कधी त्या ठिकाणी खाली पडून कधी सडते पण त्या ठिकाणी मूळ ते मूळच असते त्या ठिकाणी. जसं मूळ आपलं काय आहे तर ते लक्षात ठेवा. आणि मग त्याने गुढीपाडवा आहे दुसऱ्या दिवशी आणि सांगितलं एका राणीनं की म्हणे ऐका म्हणे मी सकाळी स्वयंपाक करणार आहे आणि तुम्ही सकाळी स्वयंपाक यायला यायचं जेवायचं. ठीक आहे म्हणले काय हरकत नाही, जेवायला मी जेवण करते. आवाज कमी करा शिट्टी मारते. आणि मग दुसरीला सांगितलंय की तुम्ही सुद्धा माझ्याकडे जेवायला यायचं. आता मला सांगा एका माणसाने दोन जागी कसं जेवायला जायचं. आता ते पित्र असले की त्या टायमाला लय अवघड जाते बघा. अर्धी चपाती कोरभर चतकारी याच्या खारी, मग काही घरी नुसता ते वडाच खाऊन जाते माणूस गडबडीत नाही का. पण जेवायला जावंच लागतं कारण
नाराज होतील ना. मग तसं याला वाटलं आता करावं का, हिच्या घरी जावं का तिच्या घरी. महाराज संध्याकाळ झाली, झोपले. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा, मस्त पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता. हिनं सांगितलं ठीक आहे, आणि मग ते धाकटीकडे त्या ठिकाणी झोपण्याकरिता गेला. आणि मग थोरली त्या ठिकाणी महाराज देव करीन त्या ठिकाणी देवाचं खूप करायचे. सकाळी 4 वाजता उठली, काकडा भजन करत 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 मस्त पुरण घातलं, स्वयंपाक केला, सुंदर स्वयंपाक त्या ठिकाणी. सार झालं त्या ठिकाणी, आळणी झाली, गुळवणी झालं, पुरणपोळ्या झाल्या, भात झाल्या, वडे गिडे सगळं 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 टोटल त्या ठिकाणी केलं महाराज. आणि केल्याच्या नंतर उठली सकाळी, आणि उठल्याबरोबर 6:30 वाजले, 6:30 ते 7 झाले. आणि मग 7 झाल्याच्या नंतर 7चे पुन्हा किती झाले, आता 8:15 झाले. मग 8:15 झाले म्हणले, आता उठवावं लागते म्हणले मालकाला. आता काय उठवावं लागते ना, असं बोलल्याबरोबर उठवावं लागते म्हणलं की दरवाजा बाजूला आणि उठा म्हणले. अहो झाले म्हणले, तोंड डोळ्यान जेवाय बसा बरं म्हटले. लगेच महाराज नेमकी जण जांभाळी दिली, मस्त लगे असं कडक अंग केलं आणि बसला त्या ठिकाणी. लगेच उठायला आला की तेवढा 8:15 म्हणजे महाराज सकाळी 8:15 म्हटले म्हणले की काय सूर्य त्या ठिकाणी काय होते, मावळते. बरोबर ना, नाही सूर्य उगवते वाटते ना का सकाळी सकाळी. आणि सकाळी सकाळी सूर्य उगवायचा म्हणलं की ही महाराज जी धाकटी होती, ही धाकटी म्हणतात सूर्यवंशी होती. सूर्यवंशी म्हणजे सूर्य उगवल्याच्या नंतर उठणारी म्हणजे सूर्यवंशी. आणि मग उठली आणि हिने सांगितलं, अहो थांबा 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 म्हणे, मी आता स्वयंपाक करते, तुम्ही खाली अजिबात जाऊ नका. आणि एवढ्या बरोबर महाराज आता या पायऱ्या वगैरे, आता त्या शिड्या वगैरे, आता पायऱ्या आहेत. पहिला म्हणतात ते लाकडाचे 2 लाकडं राहायचे आणि त्यामध्ये असे दोरीनं किंवा त्या लाकडं त्यामध्ये मधात लावायचे, मग त्यांना शिडी नाही का. मग आता शिडीच आहे ना, आता शिडीच आहे ना. असू द्या चला. मग त्यातून खाली उतराय गेले महाराज, आणि तेवढ्याच सांगितलं, अहो नका उतरू तुम्ही, नका उतरू. आता यानं धरली शेंडी, जी वरची जी धाकटी होती तिनं धरली काय, शेंडी धरली. आणि मग आता हिला वाटलं माझ्याकडे येत नाहीत म्हणून हिनं काय धरले, खालून पाय धरले. या गडबडीच्या तापात शिडी पडली खाली. आता ते राहिला उभा. कुठं राहिला, शेंडीवरील हातात धरली आणि खालून पाय धरले, म्हणजे मधात उभी राहिली. मग 8:30 वाजले, 8:45 झाले, आणि गावातले काही लोक बाहेर जाऊ लागले, आपापली गुढी मांडू लागली आणि जाऊ लागले. मग रस्त्याने जात असताना का हो म्हणे पाटील, तुमची गुढी उभी राहिली नाही म्हणे, आज गुढी उभी करायची नाही का. ते म्हणे काय मूर्ख झाले का काय म्हणे, 3.5 हाताची दिसत नका म्हणे, ही तर गुढीच आहे. सांगायचं तात्पर्य काय होतं माझं, तर 2 बायका केल्याच्या नंतर काय होते, बंड फजिती होईल. एका पुरुषा 2 नारी आणि पाप वसे त्याचे घरी. विठ्ठल पहिला तुम्हाला सांगितलं, कधी जो विचार करायचा म्हणजे लोकांचं वाईट होईल असा विचार कधी करायचा नाही. दुसरा विचार असा सांगितला की एकदा लग्न केल्याच्या नंतर दुसरं लग्न करण्याचा विचार अजिबात करायचा नाही. आणि जो तिसरा विचार आहे, हा तिसरा विचार असा आहे, क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. म्हणजे तिसरा जो विचार आहे, हा सारा सार विचार करायचा. कोणता विचार करायचा, सारा सारण तो कसा करायचा, अभंगाचं पहिलं. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करा उठाऊठी. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करा उठाऊठी. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करा उठाऊठी. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करा उठाऊठी. नाम धरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्सेल संकट. दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने निर्सेल संकट. महाराज सांगतात सार आणि आसार विचार करायला सांगतात. मग सार काय आणि आसार काय,
तर तो विचार असा आहे की सार म्हणजे काय माहिती का, लोणी, आणि ताक म्हणजे हे आसार. आपलं मराठी भाषेमध्ये सांगायचं हा विचार करायला सांगतात. सारासार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे. मग सार आणि आसार, मग सार कोणती गोष्ट आहे? त्रिगुण सार निर्गुण हे सार. सार सार विचार, सार सार विचार हरिपाठ, सार सार विचार हरिपाठ. त्रिगुण हे सार, निर्गुण हे सुंदर असं हरिपाठातल्या त्या ठिकाणी प्रमाण दिलं नाही का. त्रिगुणासार निर्गुण सार, सारासार विचार हरिपाठ, नाही का. जे सार आहे हे हरिपाठ आहे, त्याकडे आपल्याला जायचं त्या ठिकाणी. म्हणजे सार कोण आहे ऐका, ऐका पोरो. आता मला सांगा, आपण देवाच्या दर्शनाकरता जातो, हे सार आहे का आसार? सार आहे, बरोबर. मग देवाच्या दर्शनाकरता गेल्याच्या नंतर चरणाजवळ आपण दर्शन घेतो, बरोबर आहे. हे सार आहे का आसार? सार. मग तिच्या त्या ठिकाणी एक दानपेटी असते बघा, असते का नाही. मग त्या दानपेटीतला 1 रुपया आपण उचलून आणणं, हे सार आहे का आसार? म्हणजे तुम्हाला कळते नाही का. मग त्याच पद्धतीने ऐका, आता सार जे आहे हे भगवंताचं नाम आहे, आणि असार जे आहे हे तुमचा आमचा संसार आहे. फलकट फलकट तो संसार, फलकट तो संसार. फलकट तो संसार, फलकट तो संसार. एक सार भगवंता, एक सार भगवंता. फलकट तो संसार, संसार फलकट तो संसार. येथे सार भगवंत, येथे सार फलकट तो संसार, फलकट तो संसार. वा, टाळी वाजवा एकदा. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. सार सार विठोबा तुझे नाम. सार जे आहे हे भगवंताचं नाम आहे. एक दुसरं आपण व्यवहारिक जीवनामधलं त्या ठिकाणी उदाहरण घेऊ. आता मला सांगा, जी खारीक आहे, त्या खारकीचं टप्पर जो वरचा गोडवा आहे, हा सार आहे का आसार? आमच्या इकडं ना 2-2, 3-3 वर्षाचे लेकरं पण बोलतात नाही का. हे समजायला बी 5Gच लागते महाराज. 4G आता गेली बोंबलत. विठ्ठल म्हणजे ऐका, जे खारीक आहे त्या खारीकचं जे वरचं टप्पर आहे हे काय सार आहे, त्यातली जी गिठोळी आहे ही काय असार आहे. दुसरी गोष्ट आंबा. आता आंब्याचं टप्पर कसं आहे? आसार आहे. त्यातली ती कोय कशी आहे? आसार आहे. आणि त्यामधला रसा कसा आहे? सार. आता दुसरी गोष्ट अशी अजून, भैमुंगाची शेंग आहे. भैमुंगाच्या शेंगाचं टप्पर कसं आहे? सार आहे. आणि मग मधला ती शेंगदाणा सारच. म्हणजे बघा, तो ते शेंगदाणा आहे सार आहे, आणि वरचं टप्पर काय आहे? सार आहे. मग पेढा, पेढ्याचं टप्पर, पेढ्याला टप्परच नसते वाटते नाही का. म्हणजे जो पेढा आहे हा काय आहे? सार आहे. म्हणजे तेच भगवंत. फलकट तो संसार, येते सार भगवंत. म्हणजे लोकायला असं झाले महाराज, लटके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. म्हणजे जे खरा भगवंत आहे शे नको वाटते, आणि जे खोटा आहे शे लवकर येऊ द्या म्हणतात. म्हणजे तुकोबारा एक ठिकाणी म्हणलेत ना की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. पण लोकांना बेजबाबदार देवाला लागे, देवाला लागे, देवाला लागे, देवाला लागे. देवाला लगे, देवाला लगे, देवाला लगे, देवाला
देव न लगे लोकांना बेजबाबदाराचं उत्तर दिलं की आम्हाला देव नको हे. तुकाराम महाराज म्हणजे बाबा तुमच्या घरात आयता आलाय पण घ्या तुम्ही. लोक म्हणले आम्हाला नाही लागत देव. काय म्हणले? देव. मला सांगायचा मुद्दा असा आहे की जे सत्य आहे, जे साच आहे, जे खरं आहे, जे लोकांना पटत नाही पण डुप्लिकेट लगेच पटत. म्हणजे भगवंत सार आहे पण लोकांना पटत नाही महाराज. काय सांगा, उदाहरण सांगायला गेलं तर ऐका. म्हणजे जे खरं आहे ते खरं लोकांना नकोय, खोटं असलं की लवकर येऊ द्या म्हणते. एकदा काय झालं, आता तुम्ही सर्वजण व्यवहारिक जीवनामधलं त्या ठिकाणी उदाहरण आहे. भजन करा विठ्ठल. काय झालं, गावामध्ये पाच जुन्या काळामध्ये सर्कशी वगैरे यायच्या पहिले. आता सर्कशी वगैरे काय नाही राहिले. आता काय म्हणजे नक्कल करायसाठी सुद्धा काय असते महाराज, पहिल्या काळात नकली लोक करायचे पण त्यावेळेस आकलीचे लोक होते म्हणून नकली करायचे. आता नक्कल नाही ना अक्कल नाही, दोन्ही गोष्टी गेल्यात नाही का. मग त्यावेळेस नक्कल होती महाराज आणि मग त्या नकलीवाल्याने काय केली, आपली बुद्धी चालवली आणि तो सांगितला की मी आज नक्कल करून दाखवणार. म्हणून त्यानं काय केलं, आपल्या पोशाखामध्ये, कारण प्रत्येकाकडे वेगवेगळा गुण असते महाराज, कला वेगवेगळी असते. कुणाला वाजवण्याची, कुणाला गाण्याची, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं. कुणाला आडलय वाजवायची नाही का. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी त्या ठिकाणी गायनामध्ये वेगवेगळे, त्या ठिकाणी राग रागिनी, त्या ठिकाणी गाण्याची प्रत्येकाची पद्धत असते. बसण्याची वेगवेगळी पद्धत, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी निवांत असतात महाराज. मग त्यानं नकलीचा त्या ठिकाणी मेळावा भरवला. नकलीच्या मेळाव्यामध्ये काय सांगितलं, वेगवेगळ्या नकली केल्या. त्यांनी एक शेवटची नक्कल केली. एक मेंढरू होतं, म्हणजे शेळीचं पिल्लू म्हणा किंवा मेंढरू. त्या मेंढरू वरडण्याचा आवाज काढला, म्या असा आवाज काढला. आणि असं काढल्याबरोबर एक तिथून माणूस जाऊ लागला. आणि मग माणूस जात असताना तो गेला म्हणे, खरंच मग इथं काय मेंढरू तर नाही म्हणे, हे मेंढराचा आवाज तर असा नसते म्हणे. आपण काय करू म्हणजे आपण तेजवर जाऊ म्हणे, लोकांना सांगू की मी सुद्धा उद्या नक्कल करणार आहे आणि याच्यापेक्षा भारी नक्कल करणार आहे असं सांगू. मी तुम्हाला सांगतोय का, लक्षात ठेवा की लोकांना खरं पटत नाही. काय खरं पटत नाही, खोटं पटल्याशिवाय राहत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सांगितल्याच्या नंतर लोकांना वाटलं बा याचं काय खरं, हे नक्कल कशी करल, काय करल. पण ही आणल्या दिवशी लोक म्हणले, पण दुसऱ्या दिवशी लगेच लोक म्हणले, अरे बघू म्हणले. बघायला काय जाते आपल्याला, पैसे लागायलेत का, बघूनच येऊ म्हणले. झालं तर ऐकलं तर फायदा, नाही ऐकलं जाऊ द्या म्हणले. म्हणून महाराज आजच्या पेक्षा उद्या जास्तच लोक आले. जसं की कीर्तनात आज जेवढे लोक आले त्यापेक्षा उद्या वाढ होणार, बरोबर ना. त्याच पद्धतीनं नकलीसाठी वाहन महाराज हे हुशार होता. यानं काय केलं, एक घोंगडी घेतली आणि त्या घोंगडीमध्ये मेंढराचं पिल्लू घेतलं. मेंढराचं पिल्लू घेतलं. मी तुम्हाला सांगतोय काय खरं पटत नाही, खोटं पटल्याशिवाय राहत नाही हे सांगतोय. आणि मग समोर आणलं, टेस्ट समोर घेतलं, ती घोंगडी आत घेतली आणि आपल्या बगलमध्ये त्या मेंढराला धरलंय. आणि मेंढराला धरल्याच्या नंतर माईप समोर धरलंय आणि माईप समोर धरून त्या मेंढराचा कान पिन गाळला आणि नुसतं तोंड वाचलं, नुसतं तोंड वाचलं महाराज. मग लोकांना म्हटलं आता कसं काय नक्कल वाटली. लोक म्हणले नाही कालच्या एवढी मजाच नाही आली. ते काय म्हटला, अरे गांजर फुके हो, तुम्हाला काय माहिती, आजची जी कला आहे ही खरी कला आहे, कालची खोटी होती. म्हणजे सांगायचं तात्पर्य माझं एवढं आहे की लोकांना खरं जे आहे हे खरं पटत नाही आणि जे खोटं आहे पटल्याशिवाय राहत नाही. कित्येक उदाहरण सांगता येतील. ऐका, आपण पंढरपूरच्या वारीला जातो किंवा मग दर्शनाला पंढरपूरला जातो. तिथे गेल्याच्या नंतर महाराज, आता तिथे त्या ठिकाणी समोर भिकारी असतात बघा. भिकारी दिसायला एवढे भयंकर असतात बाबा की काहीचा पाय फुटलेला, काहीचा टोंगळा फुटलेला, काहीचे डोळे फुटलेले, नवीन फुटून दिसतात. एवढेच नाही, ते नुसते दिसायला तसे आहेत पण बोलायला एवढे भारी आहेत बाबा, खतरनाक भारी. आणि मग एक वेळचा प्रसंग असाच जाऊ लागलो. मग जाताना म्हणे काही द्या ना भिकाऱ्याला, काही दान द्या, आंधळ्याला काही दान द्या, आंधळ्याला दान द्या. मी म्हणलं का हो, तुम्ही तर एका डोळ्यानं चांगले दिसता. म्हणजे आंधळ्याला 2 रुपये द्या ना, आंधळ्याला 2 रुपये द्या ना, आंधळ्याला 2 रुपये द्या, असं बोलू लागला. म्हणलं काका तुम्ही भीक मागता योग्य नाही म्हणलं, पण काय करा, तुम्ही काय म्हटले, आंधळ्याला दान करा, पण तुम्हाला एक डोळा आहे ना म्हटलं. मग ते म्हणे मी 2 रुपये मागायला तर तुम्ही 1 रुपये द्या. एक डोळा आहे तर एवढे शहाणे महाराज. तेवढंच नाही, लय शहाणे म्हणजे एवढे अत्यंत शहाणे. काही मंडळी होती महाराज. काही आता तिथे काय, पंढरपूरचा जो बळीया माझा पंढरीराव, जो देवाचाही देव जो आहे, त्या ठिकाणी महाराज खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटवावे, चोख्या मेळा. म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो, कोणी असो महाराज तिथे त्या ठिकाणी जात असतो दर्शनाला, बरोबर आहे. मग असं श्रीमंत घरचे त्या ठिकाणी जाऊ लागले, दर्शनावर येत होते.
तिथं 9-10 भिकारी बसले होते. मग या भिकाऱ्याला वाटलं बाबा आपण श्रीमंत आहे, मग आपण काय करू, सगळ्यांना एक एक रुपया देऊ. मग सगळ्यांना त्या ठिकाणी एक एक रुपया त्या ठिकाणी दिला. आणि एक रुपया त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर मनात त्या ठिकाणी प्रश्न पडलाय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग रुपया सर्वांच्या ठिकाणी दिला. आणि मग भिकारी बोलायला लागले, का हो तुम्हाला काय लाजा वगैरे वाटतात का म्हणे, तुमच्या अंगावर तर 2-2, 3-3 हजाराचे कपडे दिसायला लागले म्हणे, आणि तुम्ही 1-1 रुपया दिला, काय वाटते का. हे समोर गेले महाराज बोललेत. आणि तेवढ्याच एक आमच्या प्रकाश बाबा सारखा एक हुशार माणूस त्या ठिकाणी गेला. आणि हुशार जाऊन त्या ठिकाणी मानतात नुसतं देत 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 सगळ्या भिकाऱ्याला त्या ठिकाणी आला. आणि सगळेजण त्या ठिकाणी भिकारी हसू लागले. काय करू लागले, भिकारी सगळे हसू लागले. आणि मग समोर त्या ठिकाणी म्हणतात, त्या पोराने बघितलं म्हणे, का हो आपण एवढे श्रीमंत असून आपण रुपया दिला म्हणून हे भिकारी आपल्याला भांडलेत म्हणे, पण असं काय दिलं असेल म्हणे या माणसानं, आपण त्याला विचारूच म्हणे काय दिलं असेल ते. मग जवळ आले, का हो म्हणे तुम्ही यांना असं काय दिलं, तुम्ही 5-5 रुपये दिले का. ते म्हणे 5 पैसा दिला नाही म्हणे. काय 5 पैसा दिला नाही. मग आम्ही रुपया देऊन आम्हाला शिव्या दिल्या म्हणजे तुम्ही असं काय दिलं त्यांना, काहीच नाही म्हणजे त्यांच्या हातावर गुदगुल्या केल्या. आता मला सांगायचं तात्पर्य खरं की जे आता रुपया दिला होता ना ते पटला नाही महाराज, पण गुदगुल्या केला त्यांना आनंद वाटला. म्हणून जे खरं आहे महाराज हे लोकांना पटत नाही. म्हणजे विठोबाचं म्हणजे माझ्या देवाचं नाव हे सत्य आहे, साचे खरे आणि नाम विठोबाचे बरे. सत्य तो विठ्ठला कागा हा दावीला जगदा करू. सत्य तो विठ्ठला म्हणजे कितीतरी प्रमाण त्या ठिकाणी सांगता येतील. माझा विठोबा जो आहे हा सत्य आहे, त्याचं नाम हे जे आहे हे सार आहे. पण आपण आसार गोष्टीचा मागे लागतो, म्हणजे त्या संसाराच्या म्हणजे जो फलकट आहे त्या संसाराच्या आपण मागे लागतोय. तुम्ही म्हणसाल महाराज तो फलकट संसार आहे, असू द्या. मग तुम्ही जे बोलताय, तुम्ही सांगताय नामचिंतन घेण्याकरिता सांगताय, सार आणि आसार विचार करायला सांगताय की जे देवाचं नाव आहे हे अखंड म्हणजे नामचिंतन घेतलं पाहिजे. बरं नाही घेतलं तर काय होईल, कारण सांगतो ऐका. कारण तुम्ही मानव जन्माला आलात, पण जर तुम्ही नाम जर नाही घेतलं तर नाथ बाबा म्हणतात, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ आणि जीवा नवे काळ सर्प आहे. जे तुमची जीभ आहे, जे तुमचं ते तोंड आहे हे कसं आहे, बिळ प्रमाण आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे जे तुमचं तोंड आहे हे सर्पाच्या बिळासर प्रमाण आहे. म्हणून नित्य नमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजोळी. कारण नाम हे महत्वाचं आहे. मग सार आणि आसार विचार हे जर तुम्ही आम्ही आयुष्यात जर केला तर नाम जे कंठामध्ये जर तुम्ही आम्ही धरलं तर तुमच्या जीवनामध्ये जेवढे संकट येणार आहे हे निरसून जातील. अभंगाचा दुसरा तयाच्या चिंतने निर्जिला संकट अखंड देवाचं नामचिंतन जर केलं तर त्या ठिकाणी तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. तुम्ही जीवन उधरून त्या ठिकाणी जासाल.
म्हणजे अभंगाच्या तुकोबराय सांगतात तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू किंवा तरले तरते हा बरवसा नामधारकांचा ठसा. नामचिंतन जर तुम्ही मुखामध्ये घेतलं, नामचिंतन जर घेत गेले तर काय होईल त्याचा परिणाम तुम्ही त्या ठिकाणी तरुण जाचाल. तरुण जाचाल. काय प्रूफ आहे तुमच्याकडे, काय पुरावा आहे? तर पुरावा ऐका. महाभारत त्या ठिकाणी सर्वांनी पाहिजे. पांडवांच्या त्या ठिकाणी म्हणतात ना, पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीते परित्या देवासी कविती पती अखंड सारखं नामचिंतन चालू होतं म्हणजे अखंड वनवासी होते, पण तरी सुद्धा भगवंताला विसरले का? नाही. कारण सांगू का विसरण्याचं, का विसरले नसतील? कारण एक वेळचा प्रसंग आहे, ज्या वेळेस त्यांना काम्यकोणामध्ये त्या ठिकाणी सूर्याची त्या ठिकाणी थाली मिळाली होती बघा. ती थाळी अशी होती की सूर्योदय झाला की त्या थाळीमध्ये अन्न राहायचं आणि सूर्य त्या ठिकाणी मावळला की सूर्य त्या ठिकाणी अन्न संपून जायचं. असा हा पराक्रम त्या ठिकाणी होता. आणि मग एक दिवस दुर्योधनाकडे ऋषीमुनी आले. ऋषीमुनींनी ते कशासाठी आले होते? चातुर्मास. कारण दुर्योधन जे आहे हा दुर्योधनाचे म्हणजे त्या पद्धतीचे आज सुद्धा माणसं आहेत. सप्त्याला आडवं जाणार, चांगलं काम करायचं की आडवं जाणार, म्हणजे ते दुर्योधन त्या ठिकाणी होतात. त्याने सांगितलं चातुर्मास केला. मग ते ऋषीला आता शेवटी कसं असते, ऋषी कोणते जरी असले तरी त्या ऋषीला जर काहीतरी कुठंतरी खाल्लं, काहीतरी त्या भक्ताकडून आपल्याला काहीतरी भेटलं तर त्याला दिल्याशिवाय जात नाहीत महाराज. जसं की आपल्या भगवान बाबा आहेत त्या ठिकाणी. आपल्या ज्यावेळेस आपण जसं देवाला काहीतरी देतो तर त्यावेळेस देव आपल्याला आनंद देतो. म्हणजे एका हाताने दिलं देव आनंद हाताने त्या ठिकाणी आपल्याला देत असतो. मग त्याच पद्धतीनं सांगितलं की काय नाही ऋषीवर्य, की आमची एकच आहे की त्या ठिकाणी पांडवाच्या ठिकाणी अन्नदान होतं आणि त्यांची वावा होते. आणि या जगात वावा म्हणलं की दुसऱ्याची वावा माणसाला पटत नाही महाराज. वावा म्हणलं की कसा तोडून घ्यायचंय खाली मांग. त्याला सांगतोय का उदाहरण म्हणून, एका ट्रक मध्ये काय झालं, प्रत्येक देशामध्ये त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने खेकडे आणायला सांगितले होते. काय खेकडे आणायला सांगितले होते प्रत्येकाच्या. आता विषय निघला म्हणून सांगतो तुम्हाला. मग काही ना ते इंग्लंडचे अमेरिकेवाले वेगवेगळ्या देशामध्ये त्या ठिकाणी पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी बॉक्समध्ये, काही ना पेटीमध्ये, काही ना लाकडाचे, काही ना लोखंडाचे, काही ना सोन्याचे, काही ना चांदीचे, अशा प्रत्येकाच्या पेटी या पद्धतीनं करून आणल्या. पण आपल्या जे भारतातले होते म्हणे भारतातले डालीमध्ये नेले. कशात नेले? डालीमध्ये नेले. आणि डालीमध्ये नेल्याच्या नंतर सगळे त्या ठिकाणी पोहोचले. मग आता हे बाकीचे जे होते हे बाकीचे एका जागेवर जसे पोहोचले आणि पेटीमध्ये जसे होते त्या पद्धतीने त्या पेटी सगळं त्या ठिकाणी पोहोचले. कुठं पोहोचले? ज्या ठिकाणी न्यायचे होते त्या ठिकाणी पोहोचले. पण हे आपल्या डालीतले होते, हे डालीतला प्रयोग पाहण्याकरता सगळेजण उभे राहिले. काय एक खेकडा त्या ठिकाणी वरी जाऊ लागला, पण दुसरा त्याच्या पायाला खेचू लागला. काय करू लागला? पायाला. त्याच पद्धतीच्या आपल्या या भागामध्ये म्हणजे आपल्या या भारतामध्ये परिस्थिती आहे की एखादा जर वावा होता असेल, एखादा जर आताच नाही तरी महाभारतापासून चालू आहे नाही का. दुर्योधनाचं त्या ठिकाणी पांडवाची त्या ठिकाणी वावा होऊ लागली तर काय केलं त्यांनी? सांगितलं ऋषी म्हणून तुम्ही जा म्हणे यांच्या घरी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवण असते. मग तुम्ही काय करा, हे जर संध्याकाळचे गेले तुम्ही तर त्यांच्याकडे अन्न अजिबात नसणार आहे आणि मग तुम्ही त्यांना श्राप देसाल आणि मग ते मरून जाशील आणि माझा काय होईल? विजय होईल. असं बोलल्याबरोबर ठीक आहे. आता ऋषीने सांगितलं अरे तुझ्या मनात दुर्बुद्धी आली तरी कशी? दुर्बुद्धी ते मना कदा नुपजे नारायणा. अरे दुर्बुद्धी आली तरी कशी? पहिलंच माझ्या मागे चक्र पहिलंच निघून गेलो म्हटले त्यातून, आणि आता हे तुझ्या मागे काय कशामुळे लावलंय? पण आता काय म्हणतात महाराज, तुम्हाला सांगतोय खात असताना माणसाने विचार करून खाल्ला पाहिजे. कारण कोणाच्या घरचं खावावं, कारण जैसे खावे अन्न किंवा जैसे पिये पाणी तैशी होय वाणी, नाही का. जसं अन्न खावं तसं आपलं मन होत असते महाराज. म्हणून खात असताना विचार करून खात असतात. तेवढंच नव्हे, देवाला अर्पण करून खात जा, खाल्लंय तरी. म्हणून
संगत जर आपल्याला संताची संगत असेल आणि जर आपण 8 दिवस जर उपाशी असेल तर ती पुरली, पण आपण दुर्जनाच्या संगतीत जाऊन रोजचं पंचपक्वानाचं अन्न खाणं हे परवडलं नाही. म्हणून खात असताना विचार करून त्या ठिकाणी खात जा. पण आता ऋषीमुनींना काय ना विलाज होता मला त्या ठिकाणी, पण गेले आणि सांगितलं मला काय आम्ही खूप दमटलो आणि माझे हे शिष्य मंडळ सर्व त्या ठिकाणी दमटल्यामुळे आम्हाला आता काय खूप भूक लागलेली आहे, आम्हाला काय तरी जेवायला. आता दुर्योधन दादा होते आपलं धर्माचार्य त्या ठिकाणी महाराज, पण त्यांना लक्षात आलं की आता काय करावं आपल्या घरात, तर त्या ठिकाणी काहीच नसणार आहे युधिष्ठिर. आणि मग बोलले की बुवा आता भीमाकडे पाहावं, कुणाकडे तरी पाहावं, आपण काहीतरी बोलावं, असं त्यांच्यामध्ये झाला संवाद त्या ठिकाणी झालाय. मग आता काय द्यावं होतं तर त्यांनी सांगितलंय. मग ती द्रौपदीने त्या ठिकाणी आवाज दिला, अहो काय झालं म्हणे, कशामुळे काय, जेवायचाच एवढाच प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही निश्चिंत राहा म्हणले. आता 3रा पहर चालू आहे आणि 3ऱ्या पहरामध्ये त्या ठिकाणी त्या ऋषीमुनींना सांगा की तुम्ही काय करा, स्नान करून या. कारण बायको अशी असावी, पत्नी अशी असावी की आपल्या नवऱ्याची वाट लावणारी नाही महाराज, तर आपल्या पतीवर जे आलेलं संकट आहे त्यावर पांघरून टाकणारी त्या ठिकाणी असावी. मग त्या पत्नीने सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी सांगा. आणि असं सांगितल्याच्या नंतर लगेच त्या ठिकाणी कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, लवकर किंवा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राजा, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राजा, कुठे कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, किंवा येईवो धावूनिया विलंब का वाया लाविला. कारण लवकर ये म्हटले कुठं आहे, म्हणजे भगवंताचा धावा केला आणि धावा केल्याबरोबर भगवंत त्या ठिकाणी हजर झाला. हजर झाल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं द्रौपदी काहीतरी खायला आण मला. द्रौपदीनं प्रश्नाचं उत्तर दिलं, भगवंता माझ्या घरी काही खायला नाही म्हणून तर बोलवलंय. म्हटले काहीतरी बघ, म्हणले पातेल्यात काहीतरी असेल, म्हटले काहीतरी बघ. तर महाराज बघितलं तर एक कण राहिला होता, एक कण भगवंताने त्या ठिकाणी सेवन केला. आणि सेवन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ढेकर दिलं, सुंदर जेवण झालं, ढेकर दिलं महाराज. पण जे ऋषीमुनी त्या ठिकाणी भुकेजलेले होते यांचं पोट भरलं की तिकडे त्यांचंही पोट भरलं महाराज. आणि पोट भरल्याच्या नंतर भीमदादा गेले. भीमदादा म्हणे अहो चला म्हणे, सगळं जेवण तयार आहे, चला चला. ऋषीमुनींनी सांगितलं अहो आमची काही जेवणाची कॅपॅसिटी नाही, आम्ही काही जेवत नाही म्हणले राजे, कारण आमच्या पोटात काही भूकच नाही म्हणले. आता सांगण्याचं तात्पर्य, आता मला सांगा किती त्या ठिकाणी संकट आलं होतं, त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी संकट आहेत महाराज, कितीतरी संकट आहेत. म्हणजे भगवंताचं त्या ठिकाणी अखंड नामचिंतन केल्यामुळे त्या ठिकाणी तरलंय. एक वेळेचा प्रसंग आहे, हनुमंतरायाला एक वेळेस सांगितलंय की तुम्ही रामप्रभूचा, म्हणजे रामप्रभू काय आहेत, विकू जरा कमी करत होता, एक वचनी आहेत. आणि मग एक वचनी त्या ठिकाणी असल्यामुळं की एक वेळेस सांगितलं की तुम्ही काय करा, नारद मुनी म्हणतात काय नारायण नारायण करतात,
पण तेच या अंगावर पाडतात आणि तेच या अंगावर सुद्धा पाडतात. म्हणजे वरी सुद्धा तेच नेऊन ठेवतात आणि नारद मुनी वरून सुद्धा खाली तेच आणतात. आणि नारायण नारायण केलं आणि मग विश्वामित्र त्या ठिकाणी महाराज म्हणतात की दर्शन त्या ठिकाणी चालू होतं. आणि मग दर्शन चालू असल्याच्या नंतर सगळेजण लाईनीला लागले होते. आणि मग हनुमंतराला विचारलं नारद मुनीने, बा कुठं चाललेत तुम्ही? म्हणजे काय नाही, विश्वामित्र आलेत ना, मग दर्शनाकरता जातोय, त्यांच्या दर्शनाकरता, आणि तुम्ही रामसेवक. असं बोलल्याच्या नंतर महाराज हनुमंतराय निघले बाजूला निघले. आणि बाजूला निघल्याच्या नंतर सगळेजण चालले आणि लगेच विश्वामित्राकडे गेले. कोण? नारद मुनी. आणि सांगितलं, हो अजून कमी करा थोडासा. आणि असं बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणतात, त्या विश्वामित्राला सांगितलं की त्या हनुमंतराय जे रांगेमध्ये होते त्यांना मी बोललो की तुम्ही काय करा, दर्शनाला चला. पण हनुमंतराय अजिबात म्हटले की मी दर्शनाला येणारच नाही, दर्शनाला. आणि असं बोलल्यावर चौताळले महाराज. आणि चौताळून लगेच विश्वामित्र रामप्रभूकडे आले म्हणतात. आणि चौताळून सांगायला लागले की आजपर्यंत जे झालं ते झालं, पण आजपर्यंत करायचं नव्हतं ते झालं. या हनुमंतरायांनी माझ्या दर्शनासाठी आले नाही, असं बोलले महाराज. एवढं भयंकर तापले, एवढे रागावले. आणि मग रामप्रभू एक बाणी एक पत्नी त्या ठिकाणी आहेत महाराज. मर्यादा पुरुषोत्तम त्या ठिकाणी रामप्रभू गेलेत आणि सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आता त्याला एका बाणामध्ये त्या ठिकाणी काय करतो, शिरछेद करतो. मी सांगतो काय, नामाची ताकद. संकट आल्याच्या नंतर नामा पुढे काहीच कोणी करू शकत नाही महाराज, कुणाचं काहीच. आणि मग त्या ठिकाणी रामप्रभू म्हणतात हनुमंतरायकडे त्या ठिकाणी बाण धरलाय. एक बाण लागला, दुसरा बाण लागला, तिसरा बाण लागला, चौथा बाण त्या ठिकाणी चाललाय, पण हनुमंतरायापर्यंत पोहोचलच महाराज. विश्वामित्र बोलायला लागले, का हो हेच का तुम्ही एक बाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम? त्याने सांगितलं, ऐका म्हटले, मी माझ्याकडून जेवढा प्रयत्न होतो तेवढा करतोय म्हटले, कारण मी आहे तसं करतोय म्हणले, जसं मला सांगितलं तसं वागतोय म्हणले मी, पण माझी काय चुकी? मग जवळ जाऊन पाहिलं तर हनुमंतराय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम देवाचं नाम चिंतन घेत होते. म्हणून त्यांना काहीच करता येत नव्हतं. म्हणून या जन्मात तुम्ही आल्यात तर तुम्ही काय करा, या मुखान नामचिंतन करा. अभंगाचं तिसरं चरण. जन्मनिया कुळे कुळे वाचेस मरे राम धरे हाची नेम अहरणीची. तिचा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथं मधलं भजन त्या ठिकाणी घेऊ. सर्वांनी हात वरी करा आणि मुखाने नामचिंतन त्या ठिकाणी करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Kumai
ज्ञानेश्वर महाराज की हो पार घुमाई हो पार घुमाई जन्मोनिया कुळी वाचेस मरे राम धरी हाचे नियम आरणीशी. जन्मात आल्याच्या नंतर देवाचं नामचिंतन करायचं. तुम्ही म्हणसाल महाराज देवाचं आम्ही नामचिंतन करू सर्व करू, पण मग या आमच्या संसारात जे चाललंय हे संसाराचा गाडा कोण चालवावा? आम्ही कुठं म्हणतो संसार नका करू, गाड्या बंगल्या सगळं तुम्ही बांधा ना, पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम करता येते ना. आणि माझं एक वैयक्तिकरित्या असं म्हणणं आहे की संसारी असावे आसुरी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. संत महात्म्याने संसार केला नाही का? संसार केलाय. पण माझं एक मत असं आहे की संसार जो आहे हे संसार कुत्र्याला बोलत तरी संसार होते. होईल का नाही बाबा? तुम्ही म्हणत असाल बा होतच नाही तर पटवून सुद्धा देतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. कारण तुम्ही म्हणताल आम्ही नामचिंतन सारखं घेऊ शकत नाही, आम्हाला दुसरी पण काम आहेत. पण माझं म्हणणं की देवाचं नामचिंतन हे भावानं घेता येतं, पण संसार जो आहे हे कुत्र्याला जरी बोलत तरी होते. या बाया म्हणत असतील इतकुसच दिसायला पण लयच बोला लागले, तस काय 50 वर्षाचा म्हातारा झालाय नाही का? सांगते बोललो तसं करून दाखवतो ऐका. एक वेळेचा प्रसंग, नवरा बायको होती, कळते ना? लाईन चेक गेलेली वाटते नाही का? नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं नाही का? लाईव्हला बी होता वाटतं थोडासा प्रॉब्लेम नाही का? तसं मग 2 नवरा बायको महाराज, नवरा बायको मध्ये भांडण झाले. 8 दिवसाला 15 दिवसाला सारखे भांडणं व्हायचे. मग एक दिवस बायको म्हटली आजपासून आता जे भांडण झाले ना आजपासून तुम्हाला मी अजिबात बोलणार नाही. नवऱ्याने सांगितलं जा जा, मी तर तुला अजिबात तोंडही पाहणार नाही. हे असं होतंय महाराज भांडणामध्ये. पण एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसऱ्या दिवशी तिसरन इसर. पण या दोघांचे खरंच महाराज भांडणं झाली. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, कोणीच कोणाला बोलणं. उन्हाळ्याचे दिवस मी सांगतोय का कुत्र्याला बोलत तरी संसार होते हे मी सांगतोय, लक्षात ठेवा बरं का. आणि मग समोर 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 दिवस एक दिवस 6-7 दिवस होऊ लागले महाराज. मग आता याला असं भांडणं म्हणलं की माणसं लय महाराज काहीच काम करायचं काम नाही, बसून राहायचं काम माणसाला. पण बायाला करावंच लागते महाराज. भांडणं झाले तरी करा, नाही झाले तरी करावंच लागते. मग म्हणतात ती बसला, बाजूवर बसला, झोपलेला आहे. खाली एक कुत्रं होतं आणि बाई आपापले कामं करायला लागली. सगळे गावातले माणसं बाया सगळे त्या विहिरीचं पाणी म्हणतात. गावात तुम्ही जाऊन पहा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढी पाण्याची टंचाई असते की लांब लांब 2-2, 3-3 किलोमीटर जावं लागते आणि विहिरीतून पाणी शेंदून आणावं लागते. आणि मग पाणी शेंदून आणण्याकरता त्या ठिकाणी जाऊ लागले, एक 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 जण जाऊ लागले. मी सांगतोय कुत्र्याला बोललो तरी संसार होते हे सांगतोय, पटवून देतोय तुम्हाला सांगतोय. महाराज बाजावर झोपला होता आणि बाजाच्या खाली कुत्रं बसलेलं होतं. बाई कुत्र्याला बोलली पण माणसाला बोली नाही. हा रे कुत्र्या मेल्या बसलास म्हणे इथे, सगळं गाव पाणी भरते हे झोपलंय म्हणे इथं. आता मला सांगा माणूस राहिला असेल का तिथं? हांडा घेतला कणक निघला महाराज. सांगायचं तात्पर्य माझं हे होतं की कुत्र्याला बोललं तरी संसार होते, पण परमार्थात तसं अजिबात चालणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मग जन्मात आल्याच्या नंतर देवाचं नाम घेतलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. जन्मोनिया कुळी वाचेच मरे राम धरी हाचे नेम अहरणीसी. मग जन्मात आल्याच्या नंतर चांगल्या चांगल्याच्या संगतीला गेलं पाहिजे, चांगल्या चांगल्याच्या सोबत राहिलं पाहिजे. का? कारण एक तुम्ही विचार करा, ज्ञानोबाराच्या संगतीमध्ये रेडा आला तर आज आळेफाट्यावर समाधी आहे. जेवढे ज्ञानोबाराच्या समाधी त्या ठिकाणी आपण मस्तक त्या ठिकाणी ठेवतो, तेवढे त्या ठिकाणी त्या रेड्याच्या सुद्धा मस्तकावर. एवढंच नव्हे, माझ्या छत्रपती शिवाजी महाराज सोबत खंडे नावाचं त्या ठिकाणी कुत्रं गेलं होतं. आज त्याची सुद्धा समाधी आहे. कशामुळं? संगतीचा परिणाम. कारण जीवनामध्ये तुम्ही आल्याच्या नंतर काय करताय आणि काय नाही याच्यापेक्षा तुमच्या जीवनामध्ये संगत कोणाची हे महत्वाचं आहे. काय सांगू, जीवनात आल्याच्या नंतर काहीच नाही महाराज. तुम्ही जे पैसा म्हणता ना, पैसा काहीच कामी येत नाही. तुमची धन दौलत काहीच कामी येणार नाही. कारण 2 दिन की जिंदगानी 2 दिन का मेला, नाही का? 2 दिवसाचा आपली जिंदगी त्या ठिकाणी. पण काय आला आणि काय गेला याच्यामध्ये
माणसानं लक्षात असावं, फक्त बोलत असताना गोड बोलावं, प्रेमानं बोलावं. ज्ञानोबा म्हणतात ना, साचा आणि मवाळ, मितुलू आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताची मुखी अमृताची वाटी, तुका म्हणे वावपोटी, मधुरावाणी ओटी, तुका म्हणे वावपोटी. कारण मिठू मिठू बोल थारू काय बिघडे, काय बिघडे थारू काय बिघडे, मिठू मिठू बोल थारू बिघडे, काय बिघडे थारू काय बिघडे. या जीवन मातब नाही, या जीवन मातब नाही, तब मिठू मिठू बोल थारू काय बिघडे, मिठू मिठू बोल थारू काय बिघडे, काय बिघडे थारू काय बिघडे. गोड बोलल्यानं काहीच होत नाही महाराज. दोन शब्द जर प्रेमाचे बोलले, दोन शब्द जर गोड बोलले, तर मला एवढं निश्चित म्हणता येईल, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमा विन नाही समाधान, प्रेमा विन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. म्हणजे प्रेमानं बोलत जा. कारण मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की या भारतामध्ये गोड बोलचाल जर दोन शब्द जर बोलले, मेरे भाई और बहिनो, एवढे शब्द बोलले तर पंतप्रधान होता येते महाराज. आणि तुम्ही अखंड आयुष्य जर गोड बोलले, प्रेमानं जर बोलले, तर तुम्हाला काय होता येणार नाही. म्हणून कारण हे प्रेम माणसाचं महत्वाचं आहे, प्रेमानं बोलणं महत्वाचं आहे. म्हणून जिंदगीत आल्याच्या नंतर किती कमावलं, किती तुम्ही धन कमावलं, याच्यापेक्षा किती माणसं जमा केली याला महत्व आहे. कारण जीवनामध्ये मोठं किती होता येईल, काय मोठं होता येईल, मोठं तुम्ही पैशाच्या बळावर कितीही मोठं होऊ शकसाल. तुमच्याकडे पैसा धन वगैरे असल्याच्या नंतर किती तुम्हाला राष्ट्रपती नाही, काय राष्ट्रपतीच्या वरचं काहीतरी बनता येईल. राष्ट्रपतीच्या वरी बनता येत नाही, पण राष्ट्रपती तुम्हाला सांगतोय याच्या वरी बनता येईल. पण तरी सुद्धा जर तुमच्याकडे माणसाची जर किंमत नसेल, तर तुमचं आयुष्य फुकट गेलंय, फुकट. म्हणून सांगतोय, भजन करा, देवाचं नामचिंतन घ्या, प्रेमाने गोड बोला. कारण अल्प आयुष्य मानव शतक निघे त्या अर्ध रात्र. काय हे बी 40 वर्ष आपलं, 60 वर्ष लोकांचं उष्ण आहे आपलं, नाही का. म्हणून प्रेमानं बोलत जा. सासू सुनामध्ये भांडणं करत जा, रोज भांडणं करायची, प्रेमाने बोलत जा, नाही का. आता बोलण्यासारखं बरंच आहे, पण माझा वेळ त्या ठिकाणी संपलेला आहे. म्हणून जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम धैर्याचे नेम हरणेची तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्घट भवसिंधू. आणि हे केल्याच्या नंतर तुका म्हणे, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीता, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीता. कमल कोटी कुळीती पुनीता, कमल कोटी कुळीती पुनीता. भाविका गीत विठोबा, भाविकाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतन निर्सेन संकट, दयाच्या चिंतन निर्सेन पडान दुर्घट रे ना हे यसा हे पडा पडा पडान दुर्घट
होऊ द्या थोडा. हे पडाल रे ना हे पडा पडाल तू काटा हे भवस तो तराल दुर्घट भव सिंधू आ आ तराल दुर्घट धराला दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तया जातीत निसले संकट दयाच्या दोरे निसले संकट ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोत्काराम भावे गाता गीत विठोबाचे. पण कधी जर धरी हाचे नेम अहर्निशी जन्मून या कोळी वाचे स्मरे राम तवा भावे गाता गीत विठोबाचे. किंवा तयाच्या चिंतने निरसेल संकट तरी हाचे नेम म्हणजे धरी हाचे नेम अहर्निशी. किंवा तयाच्या चिंतने निरसेल संकट किंवा सार असार विचार करा उठा उठी नाम धरा कंठे विठोबाचे. पण कधी तुका म्हणे कोटे कुळी ती पुण्य भावे गाता गीत विठोबाचे. सरळ सरळ शब्दाचा अर्थ तुमच्या पुढे मांडलाय. आता वेळ होता आपल्याकडे तेवढा वेळ संपून गेलाय. 1-2 मिनिटं त्या ठिकाणी शिल्लक झालेले आहेत. एवढे व्हायला नव्हते पाहिजे पण त्या ठिकाणी झालेत तरी पण असू द्या नाही का. कारण मेलबा बाबा काय वाटते गाडी तुमची किती लेट होऊ द्या काही होऊ द्या पण गाडी टायमावर पोहोचणं महत्वाचे. म्हणून 2 मिनिटं त्या ठिकाणी जास्त घेते त्याबद्दल क्षमा असावी. किंवा बोलता बोलता तुम्हाला जर काही वेळा वाकडं त्या ठिकाणी एखादा शब्द लागला असेल कोणाच्या अंतकरणाला जर लागला असेल. कारण बोलता बोलता माणूस बोलत असतो महाराज. पण बोलता बोलता एखादा शब्द एक्स्ट्रा पण निघत असतो ना. कारण हे बोलणंय महाराज तोंड दिलंय देवानं म्हणजे किती काही बोलाव का मग दिलं म्हणून. पण नाही पण बोलता बोलता एखादा शब्द गेला असेल तर तुमचा लेख म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी माफ करा. आणि सर्वच त्या ठिकाणी गायक वादक साऊंडवाले कॅमेरावाले धोत्रावाले पॅन्डवाले इजारवाले टोपीवाले
नाही काय स्वेटरवाले सर्वच त्या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी माझं येड्यावाकड्याचं त्या ठिकाणी कीर्तन ऐकलं व त्याबद्दल सर्वांचं त्या ठिकाणी बोलिलेले करू वेडीवाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध 2 मिनिटं सर्वांनी माझ्या ज्ञानोबा आणि तुकोबाचं मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी भजन करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया अधिकार न्यापुला तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पायापैकी करा रामकृष्ण हरी. आजची प्रथम दिवसाची सेवा अखंड हरिनाम सप्ताह दक्षिणमुखी खटकाळी हनुमान मंदिर हिंगोली यांच्या वतीनं आणि इथल्या सर्व भाविक भक्तांच्या वतीनं आपले हरिभक्त परायण निखिल महाराज माळेगावकर आणि गुणीजन मंडळी यांच्या सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट असा सादर झालेला आहे. महाराजांनी आपल्याला नामाचं महत्त्व आणि नामाच्यामुळेच आपण तरणार आहोत हे जे त्यांनी आपल्या समोर ठेवलं त्याबद्दल महाराजांचे मंडळाच्या वतीने आभार. उद्याचे कार्यक्रम आपल्यासमोर ठेवतो. कृपया सर्व